लोकशाहीचा नवा चेहरा. 2014 नंतर भारतीय राजकारणाला नवं वळण लागलंय. त्यामुळे इथल्या लोकशाहीलाच नवा चेहरा मिळाला आहे. म्हणजे लोकशाहीचे पहिले दोन स्तंभ आपण सत्ताधारी आणि विरोधक मानतो. पण सध्या सत्ताधारी विकास कामात आहेत, विरोधक चर्चेत राहण्यासाठी धडपडत आहेत आणि दोघांच्या विरोधात माध्यमं आणि वाहिन्या आहेत. त्यामुळे भारतीय लोकशाहीचा नवा चेहरा हा राजकीय पक्ष विरोधात माध्यमं असा आहे. सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना खऱ्या अर्थानं सामना करावा लागतोय तो वाहिन्यांची आणि माध्यमांची. कारण विविध वाहिन्या आणि माध्यमांना आपला TRP वाढवण्यासाठी आपले चॅनेल जास्तीत जास्त बघावे यासाठी फार मोठा संघर्ष करावा लागतोय. त्यासाठी चर्चेत मसालेदार काही बातमी असेल तर ती दिवसभर किंवा आठवडाभर चालवता येईल, यावर प्रतिक्रिया घेऊन काही गोंधळ माजवता येईल याचे वेध लागलेले असतात. त्यामुळे सामाजिक आणि सार्वजनिक हिताचे सर्वसामान्यांच्या प्रश्नाकडे वाहिन्यांचं पूर्णपणे दुर्लक्ष दिसतं. किंबहुना त्यात त्यांना इंटरेस्टही नसतो. आता गेल्या 20-22 दिवसांच्या युद्धापासून गॅस आणि इंधनाची टंचाई आणि त्यामुळे काय काय नुकसान होत आहे यावर बातम्या सातत्यानं दिल्या जात आहेत. आता युद्धाची झळ फक्त भारताला सोसावी लागत आहे का? तरीही परराष्ट्र धोरण चांगले राबवून इंधनाची सोय सरकारनं केलेली आहे. घरगुती गॅसची कुठंही टंचाई नाही, पण उगाचच गर्दी केली जाते. ऑनलाईन नोंदणी केल्यावर सिलेंडर मिळत नाही असं होत नाही. पण अनेक जण गॅस कनेक्शन अनधिकृतपणे घेतात आणि ब्लॅकनं सिलेंडर वर्षानुवर्ष घेत आहेत. त्यांनाच याचा फटका बसणं साहजिक आहे. कॅश अँड कॅरी सिलेंडरला परवानगी नसतानाही एजन्सीच्या दारात सिलेंडरच्या रांगा लावण्याचं काहीही कारण नाही. वाहिन्यांवर वृत्त देणाऱ्यांना फक्त खळबळ माजवायची आहे, वस्तुस्थिती आणि सत्य पाहायचंच नाही आहे. पण सर्वसामान्यांना ऑनलाईन नोंदणी केल्यावर सहजपणे सिलेंडर उपलब्ध होत आहेत हे मात्र वाहिन्या लपवून जनतेमध्ये घबराट निर्माण करत आहेत. कारण अशा बातम्या दाखवल्या तरच खळबळ माजेल, आपले चॅनेल पाहतील असं वाहिन्यांना वाटतं. त्यामुळे सरकारनं सहज उपलब्ध करून दिली आहे याचे कौतुक करण्याऐवजी साप म्हणून दोरी बनवण्याचा प्रकार हे लोक करत आहेत आणि त्यांच्या मागं विरोधक धावत आहेत. त्यामुळे वाहिन्यांच्या अफवा आणि चुकीच्या बातम्यांच्या आधारे आपले कर्तृत्व दाखवायला निघालेले विरोधक या नव्या लोकशाहीच्या चेहऱ्याने निर्माण केले गेले आहेत. आता राजकीय पक्षांना विरोधकांशी नाही तर वाहिन्यांशी लढा द्यावा लागणार आहे. कारण त्यांचा कॅमेरा फार प्रत्येकाच्या दारात, घरात, अंतःपुरात पोचला आहे. कोणाचं काय कधी दाखवलं जाईल याची भीती बाळगत राजकीय पक्षांना वाहिन्यांनी घेरलं आहे. हाच आहे सध्याच्या लोकशाहीचा चेहरा. माझ्या तारांकित या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा. आजचा हा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि तुमचे मत कमेंटमध्ये सांगा. पुन्हा भेटूयात. धन्यवाद.